नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। आज आपण साऊथ इंडियन पफ बाही कशी शिवणार आहोत। ह्याला बाहुबाही स्लीव्ससुद्धा म्हणतात। ही आपण सिंपल स्लीव्ज पहिले कट करून घेतली। सिंपल स्लीव्जवरनं तुम्हाला बाहुबाही स्लीव्ज कशी कट करायची ते दाखवणार आहे मी आज। आपली पूर्ण उंची 10ची, 1 इंच जास्त 11 इंच घेतलेलं आहे आपण। आणि घडी आपण घेतलेली आहे 10 इंचाची। 3.5 इंचाचा आपण कॅप हाईट दिलेली आहे। आणि आपला दंडघेर 6चा आहे, त्यात 1.5 इंच मार्जिन असं 7.5 इंचावर घेतले। तर हे मी साडीचे काठ कापून घेतलेत। साडीचे काठ काही जास्त राहिले नव्हते, पण तरी त्यांना ती स्लीव्ज हवी होती, त्याच्यामुळे मी त्याला असं जोड देऊन घेतलेत। तर हा पूर्ण असा काठ मी खाली अर्धा इंच वर इंच असं कट करून घेतला आहे। आणि ही मी बाही कट करून घेतली। तर या पद्धतीने मी अशी बाही कट करून घेतलेली आहे। तर आपण अशी साधी सिंपल ही स्लीव्स कट केलेली। हा मी असा व्यवस्थित शेप कट करून घेतला आहे त्याचा। आणि मी खाली का सरकवून ठेवली, कारण आपल्याला मध्ये जे आपण ती जोडणार आहे त्यात ते मार्जिन त्यात जाणार आहे। तर ही मी आपली सिंपल बाहीच्या आहे तेपर्यंत ते माप टाकलं आणि त्याच्या पुढे मी 6.5 इंच पफ येण्यासाठी ठेवलेला आहे। तुम्ही जास्तही ठेवू शकता। आणि त्याच्या उंचीच्या वर 1.5 इंच मी जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या बाहीला पफ खूप छान येणार। त्यासाठी मी ते 1.5 इंच जास्त वाढवून घेतले आणि असा बाहीचा आकार कट करून घेतला आहे। तर हे बघा, या पद्धतीने आपण जिथून प्लेट्ससाठी कापड जास्त घेतलं होतं 6.5 इंचासाठी, तिथं मी असे कट्स लावून घेतलेत। आणि मिडलमध्ये पण मी असे कट्स लावून घेते। तर या पद्धतीने आपण असे कट्स लावून घेतलेत। आणि हे मी फक्त मेन फॅब्रिक घेतलं आहे। आज तर आपण आत्ता घेणार नाही आहोत। आपली पूर्ण बाही अगदी जोडून झाल्यानंतर आपल्याला अस्तर लागणार आहे। तर मी असं कट्स लावले, तिथून ह्या अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकायला सुरुवात केली। प्लेट्सची तोंड आत्ता सध्याच्याला माझ्या साईडला आहेत। अगदी अर्धा इंचाच्या अशा छोट्या छोट्या प्लेट्स मी टाकले। तुम्ही सुरुवातीला पासून जरी टाकल्यास प्लेट्स तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट्स टाका। फक्त त्याचा आकार आपण ज्या अस्तरची बाही कट केली त्या आकारात आल्या पाहिजेत, एवढंच करायचं आहे फक्त आपल्याला। तर ह्या मी प्लेट्स टाकून घेतल्या। तर या पद्धतीने ती प्लेट आता मी ह्या प्लेट्स अशा व्यवस्थित एका जागेवर व्यवस्थित हे असा आकार करून घ्यायचा या पद्धतीने। आणि आपल्या अस्तरची बाही ठेवून बघायची कुठं कमी जास्त होतं आहे का। तर इथं थोडंसं कमी अस्तर कमी आहे आणि मेन फॅब्रिक जास्त आहे, त्याच्यामुळं मी आता एक प्लेट्स अजून त्याला टाकून घेते आहे। तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तुम्हाला माझं शिकवलेलं कळत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळं काय होईल, तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हालाही नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल। तर ही बघा, ही बाही अशी मी व्यवस्थित ठेवून बघितली, त्याचा आकार अगदी व्यवस्थित त्यासारखा आलेला आहे। ते बघा, आता आपण खालच्या साईडने प्लेट्स टाकून घेणार आहे। आता मी खालच्या साईडने प्लेट्स टाकताना नेहमी वरच्या प्लेट्सच्या विरुद्ध दिशेने खालच्या प्लेट्स टाकते। त्यामुळे काय होतं, आपल्या प्लेट्सला खूप छान असा पफ येतो। तुम्हाला जरी एकाच साईडला जरी हव्या असतील, तुम्ही त्या साईडने जरी टाकल्या प्लेट्स तरीही चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लेट्स टाकू शकता। तर मी या पद्धतीने अशा या प्लेट्स टाकून घेतल्या। आता आपण खालचा भागही त्या मापातच झाला आहे का ते बघणार आहोत। तर ही थोडासा जास्त दिसतो, त्यामुळे मी परत आणखीन एखादी एक प्लेट टाकून घेणार। तुम्ही पण असं थोडंसं चेक करून थोडंसं घेतलं तर काय होतं, जास्त आपलं ही होत नाही, म्हणजे वाया जात नाही कापड वगैरे, अगदी मापात तयार होतात। तर या पद्धतीने बघा, पफ किती सुंदर आला आहे या पद्धतीने। तर ह्या पद्धतीने मी असं एक करून घेतलं। आता आपल्याला हे काठ जोडून घ्यायचे। तर मी हे काठ घेतले तसे, आणि हे काठ असे ह्या प्लेट्सवर अगदी व्यवस्थित जोडून घेणार आहे। प्लेट्स सांभाळत आपल्याला व्यवस्थित ती टिप मारून घ्यायची, प्लेट्स त्याच्यात अडकू शकतात।
त्याच्यामुळं प्लेट्स व्यवस्थित टीप मारून घ्यायची. प्लेट्स दुमडल्या गेल्या तर ते खूप बेकार दिसतं. त्यामुळं आपण व्यवस्थित प्लेट्स अगदी सरळ करतच टीप मारून घ्यायची या पद्धतीने. तर या पद्धतीने मी अशी ही टीप मारून घेते आहे. आणि आपण अस्तर का त्या पद्धतीने कट केलं नाही, तर त्याचं कारण हे आहे की ह्याला आपण असे जोड दिलं आहे, खाली वर वेगळा खाली वेगळा. तर ते काय होतं, आपल्याला घालताना ब्लाऊज घातल्यानंतर थोडंसं इरिटेशन होते थोडीशी. ती होऊ नये म्हणून आपण बाहीला कुठंच नाही जोड दिलेला असा की तो इरिटेशन होईल असं. आणि हे आतमध्ये हा जोड पूर्ण जाणार आहे आपला. त्यामुळं बाहेरनं सुद्धा आतल्या साईडने सुद्धा दिसताना बाही अगदी व्यवस्थित दिसणार आहे आणि आतल्या साईडने ही बाही व्यवस्थित दिसणार आहे आपल्याला. तर ही बघा, ही बाही माझी तयार झाली. आता आपण ह्याला अस्तर जोडून घेणार आहे. तर हे मी थोडंसं जास्त झालं आहे ते कट करून घेतलं आणि आता आपण याच्यावर अस्तर टाकून टिप मारून घेणार आहे. तर अस्तरचा दंडघेराचा भाग घेऊन आपण दंडघेर दोन्ही साईडला असं ठेवून व्यवस्थित बाही जोडायला सुरुवात करणार. तर मी ह्या अस्तरच्या बाहीचा पण मिडल पॉईंट काढला आणि बाहीचा सुद्धा असा मध्यभाग काढला. त्यामुळं काय होईल, आपली बाही जास्त कमी होणार नाही. तर दोन्ही असं मध्यभाग जोडून मी तिथं एक पिन लावून घेतली आणि आतल्या साईडला दोन्ही बाह्यांची सरळ बाजू मी आतल्या बाजूला ठेवली आहे. म्हणजे अस्तरची सरळ बाजू आतल्या साईडला आहे आणि मेन कापडाची सुद्धा बाजू आपल्या आतलीच साईडला आहे. त्यामुळं काय होईल, फिनिशिंगला आपल्याला दोन्ही बाह्या छान दिसतात. आणि या पद्धतीने नख मारून तुम्ही तिथं एक दाब टिपसुद्धा घेऊ शकता. मला गरज वाटली नाही त्याच्यामुळं मी घेतली नाही. तुम्ही घेतली तरी चालेल, त्यामुळं तुमच्या ब्लाऊजला आणखीन फिनिशिंग येईल. आणि मी याला आताशी खालनं एक लेस लावणार आहे. त्यांना ही लेस लावून हवी होती म्हणून मी ही लेस लावते आहे. तुम्ही नाही लावली तरी चालेल. आणि लेस लावल्याने आणखीन छान लुक येतो. आणि जिथं आपण प्लेट्स जोडलेल्या आहेत तिथं जरी तुम्ही लेस लावली ना, तिथंही खूप छान दिसते लेस. तर या पद्धतीने मी ही अशी लेस जोडून घेतली. अगदी सोप्या आणि साध्या भाषेत मी तुम्हाला ही पफ स्लीव्स कशी शिवायची ती दाखवली. अगदी ते सुद्धा साध्या बाहीची कटिंग करून ते सुद्धा दाखवलेलं आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत. तुम्हाला जर माझी आवडत असेल पद्धत तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही बघा, अगदी बरोबर आपली बाही झालेली आहे. अगदी आपल्या अस्तरच्या आकारामध्येच आपली मेन फॅब्रिकची बाहीसुद्धा तयार झाली. आता त्या आपल्या ब्लाऊजला अटॅच करताना ती हलू नये यासाठी आता आपण ती पहिल्यांदा अस्तरला व्यवस्थित जोडून घेऊयात. यामुळे काय होईल, आपली हलणार नाही, व्यवस्थितच बाही बसेल. इथं माझी थोडी प्लेट्स दुमडली गेली होती म्हणून मी ती उसवून परत व्यवस्थित करून अशी टिप मारून घेतली. आता ही टिप मारून घेतल्यानंतर आपण जास्तीचं झालेलं कापड व्यवस्थित असं कट करून घेणार. तर मी असं कापड कट करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने.
असं जास्त झालेलं कापड व्यवस्थित कट करून हे बघा किती सुंदर बाही तयार झाली आहे. आता ही आपण बाही ब्लाऊजला अटॅच करून घेऊया. तर मी आता बाहीचा मिडल पॉईंट काढला आणि आता ही शोल्डरपासून मी बाही अशी व्यवस्थित फिरवत आणली आणि व्यवस्थित जोडली. आता बघा आपलं आतलं अस्तर बरोबर आपण बाही जेवढी ठेवली तिथंच आहे. मी मेन फॅब्रिक जास्त घेतलं होतं त्याच्यामुळे ते मी कट केलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटेल. तर या पद्धतीने अशी व्यवस्थित बाही जोडून घ्यायची. वरची बाही जोडताना सुद्धा आपल्या ज्या प्लेट्स आपण टाकल्या त्या व्यवस्थित ॲडजस्ट करतच टिप मारायची आहे. या पद्धतीने आता मी तुम्हाला फक्त आपली साधी एक टिप मारून तुम्हाला दाखवते तिचा लुक कसा दिसतोय ते. तिला मी फिटिंग नाही केलेला अजून ब्लाऊज. तर हे बघा या पद्धतीने आपली बाही किती सुंदर तयार झाली आहे. तुम्हाला जर ही बाही आवडत असेल, आणखीन तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.